कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला अर्जुन, हे बघ शाळेतली मुलं झाडं लावतात का रे? भारीच ग की हे बघ। अरे नमस्कार काका, नमस्कार काकू। नमस्कार। ओ काका, तुम्हाला आमचे पण झाड लावायला आवडेल का? आवडेल की, का नाही? तुम्ही जर का झाड लावलं तर तुमचं बाळ पण नेहमी हॅपी राहील। असं का बरं? ओ काका, तुम्हाला एवढं पण माहित नाही, झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप वर्ष जगतात। या झाडाबरोबर तुमचं बाळ पण मोठं होईल। मग तर नक्की लावलं पाहिजे झाड। हे घ्या। अरे वा। अप्पे किती चुनचुनीत पोर आहेत ना? बघ की। आणि अरे शाळेतली बरीच मुलं आली आहेत झाडं लावायला, ते बघ तिकडे। मला ना त्या शिक्षिकेचं विशेष कौतुक वाटतंय, मुलांना झाडं लावायला घेऊन आलेत रे त्या। चला आपण पण लावायचं झाड। चला सावकाश। नमस्कार मॅडम, आम्ही पण लावतो झाड। अप्पे तू वाकू नकोस, मी लावतो। बाळा, आम्ही तुला कधीच कसल्या गोष्टीची कमी पडून देणार नाही। कसल्या म्हणजे कसल्याच नाही। बाळा, बाबांना घराविषयी भीती वाटत असली तरी मी तुला वचन देते की तू घरात येताना सगळं काही व्यवस्थित असेल। चला चला, बाय बाय। चल। भारी वाटलं ना? हो, जमलीस का? बस जरा मी पाणी घेऊन येतो। बस बस बस। स्वप्नील, शांत हो बाळा। आई कसं शांत हो? अगं महिनाभरापूर्वी कसं होतं सगळं, कसं झालं आता? गप गप। अरे असं स्वतःला त्रास करून घेऊन प्रश्न सुटणार आहेत का? तसं नाही आई, सुटत नाहीये, पण हे वाढतच चाललंय दिवसेंदिवस। आता रुपालीला हॉस्पिटलमध्ये ठेवायला नको म्हणून नर्सला आणलं आपण, तर तिला पण तिनं दुसरा काय मार्ग नाही का? अगं बाहुलीला बाळ समजतीये ती, कसं बाहेर काढायचं तिला यातून? ते मला पण माहित नाही। मला वेगळीच भीती वाटायला लागली, माहितीये काय? काय? या वेडेपणाच्या भरात तिनं स्वतःला काही करून घेतलं किंवा घरातल्या कोणाला अपहरणाला काही केलं तर? नाही नाही, हे बघ, हे असलं काही ते डोक्यात आणू नकोस। रुपाली अजिबात असं काही करणार नाही। ती फक्त आई झाल्या, आणि आई कधी कोणाला त्रास देते वय? तेवढं सोडलं की मग नीटच असते की ती। आई तुला खरंच असं वाटतं? एकदम खरंच वाटतंय। हे सगळं तू डोक्यातून काढून टाक बघू। आता आपण रुपालीला बरी कशी करायची हे शोधू। त्याच्यासाठी जे जे काय करायला लागतंय ते करूयात आपण। बरं वाटलं तुझ्याशी बोलून। सगळं नीट होईल स्वप्नील।
तू खचून जाऊ नकोस फक्त. आपे कुठं हरवलीस? कुठे नाही, इथेच आहे की. मग शांत शांत असले. आजचा दिवस लय भारी गेलाय. आता तुझ्यासोबत असं शांत बसून राहावंच वाटत म्हणून. मला तर घरीच जाऊशी वाटत. अर्जुन, असं नको ना बोलू. अर्जुन, आपण शेकोटी करतो. आपल्याला ती ऊब इतकी हवी वाटते ना की असं वाटते शेकोटी संपूच नाही. पण काही वेळानंतर ती शेकोटी विसते रे. पण आपल्याला हवी वाटणारी आणि कधीही न संपणारी ऊब आपल्याला आपल्या घरातच मिळते. आपल्या घराबाबत मला असं नाही वाटत. रोज उठून तेच. अर्जुन, मग अशी आपण ते एक रोप लावलं आठवतंय? ते रोप मी लावत होते ना तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या बाळालाच जन्म देतीये. आणि नंतर अचानक जबाबदारीच वाटायला लागली रे त्याची. तेच म्हणतोय मी. आपले जबाबदारीचं काम आहे ते. तर नुसतं रोप लावून नाही ना चालत. तुला कळतंय का? म्हणजे रोप जर लावलं ना तर ते चांगलं वाढण्यासाठी त्याला पाणी दिलं पाहिजे, खत दिलं पाहिजे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक केलं पाहिजे, तर ते वाढेल, फुलेल चांगलं. बाळाचं पण तसंच आहे ग. बाळाची चांगली वाढ व्हायची असेल ना आपले तर त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक पाहिजे. आणि ते आजूबाजूचं वातावरण म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, ते घर असतं. अर्जुन, अरे झाडांची पण हीच तर गंमत आहे. म्हणजे बघ की वातावरण कुठलंही असलं, कसंही असलं तरी झाड तग धरून बसतं. आणि झाडांमध्ये पण आई बाबा असतात. म्हणजे ते त्यांच्या बियांसाठी, त्यांच्या होणाऱ्या बाळांसाठी एकदम पोषक वातावरण तयार करतात. खरंच? हो मग. अरे ते त्यांच्या मुळाद्वारे अन्न, पाणी सगळ्या गोष्टी सप्लाय करतात. आणि त्यांच्या कुटुंबात जर एखादा जण आजारी असेल तर सगळेजण मिळून त्याला बरं करतात. हे असं असतं? हो मग, असंच असतं. आता शोध लागलाय हा मायसिलियम नावाचा एक फंगल आहे. त्या फंगाईच्या मदतीनं मुळाद्वारे सगळं एकमेकांना सप्लाय करतात. अरे मायसिलियम. अर्जुन, मला सगळ्यात भारी काय वाटतं माहितीये का? झाडच जिवंत असतात. ते एकमेकांना सपोर्ट करतात, धरून ठेवतात. मग मला सांग, सपोर्ट करणं, धरून ठेवणं ही कशाची लक्षण आहे? जिवंतपणाचं लक्षण आहे. मला माहिती तू आता काय म्हणणार ते. काय? हेच की हे सगळं आपण आपल्या घरात केलं पाहिजे. वा बाळोबा, बाबा हुशार आहेत की लगेच कळलं त्यांना. नाही आपले पण खरंच तू म्हणतेस ते पटतंय मला. म्हणजे बघ इथून पुढे ना घरात कसंही वातावरण असू दे, म्हणजे घरातले त्यांच्या मर्जीने वागतात ना, वागू दे. आपण त्यांना सपोर्ट करू, त्यांना समजून घेऊ. आपल्या बाळासाठी अख्खं घर आहे ना असं एकीने उभं करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.